नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांकडे टीसी नाही आहे आणि मग त्यांनी असा प्रश्न विचारला की सर टीसी आवश्यक आहेच का? टीसी नसली तर काय होईल? माझ्याकडे सर 12वीची, BScची, MScची किंवा BA त्याच्यानंतर DED वगैरे तुम्ही झालेला असेल त्याची टीसी आहे, परंतु 10वीची टीसी नाही आहे. मग सर माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये नाव कट होईल का? मला संधी मिळणार नाही का? कारण की तशा प्रकारचा भाऊ अनेक यूट्यूबर्सनी करून ठेवलेला आहे. याबद्दल अत्यंत कमी वेळेमध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती सांगेन आणि मग टीसीच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये असलेले सगळेचे सगळे प्रश्न हे 100% सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाहीत. थेट मुद्द्याला हात घालतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याला टीसी असते ना, ही कशासाठी आवश्यक असते माहिती आहे का? तर वयाचा पुरावा म्हणून आपल्याला ती पाहिजे असते. ठीक आहे, वयाचा पुरावा म्हणून. मग तुम्ही म्हणाल सर 10वीचीच टीसी का पकडल्या जाते? तर 10वीची याच्यासाठी, ठीक आहे, कारण की त्या ठिकाणी त्याच्यावरती जन्मतारीख नमूद असते आणि ती खूप बेसिक मानली जाते. उदाहरणार्थ जसं की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, याला आपलं बेसिक सर्टिफिकेट मानलं जातं. ठीक आहे, तशाच पद्धतीने 10वीची टीसी सुद्धा बेसिक मानलं जाते. परंतु आपण काय केलं त्यावेळेला, 10वी पास झालो लगेच आपण 11वीला ॲडमिशन घेतली, टीसीची झेरॉक्स वगैरे काढली नाही. काही विद्यार्थ्यांनी खूप जुन्या काळामध्ये 10वी पास केली तर त्यांच्याकडे टीसी असणं शक्यच नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, वयाचा पुरावा म्हणून काय नाही, त्या ठिकाणी राज्य शासनाने असं सांगितलेलं आहे की 3-4 गोष्टी तुमच्याकडे असाव्यात. एक काय असावं, तर तुमच्याकडे टीसी असावी. ठीक आहे, नसेल टीसी तर दुसरं काय सांगितलं त्यांनी की 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, ते असावं. नसेल बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे, आता हे तर कंपल्सरी राहतच सगळ्यांकडे, तर तुमच्याकडे काय असावा, जन्माचा दाखला असावा. ठीक आहे, जन्म दाखला असावा, बर्थ सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते. ठीक आहे, ते जर नसेल तर एखादा सक्षम अधिकारी जो असेल तर तो सक्षम अधिकाऱ्याने असं लिहिलेलं असावं की तुमचे जे जन्म आहे तो याच तारखेला झाला. ठीक आहे, आता हा पुरावा शक्यतो आपल्याकडे नसतो. ठीक आहे, मग कुठला असतो? एकतर बर्थ सर्टिफिकेट असतं, परंतु अनेकांचा जन्म अशा काळामध्ये झाला की ज्यावेळेला ह्या दाखल्याला काही महत्त्व नव्हतं, त्याच्यामुळे ते सुद्धा नाही आहे. अनेकांची जन्मतारीख असा कानाला हात लावून पकडलेली असेल म्हणून तेही पकडले जात नाही. परंतु नसेल तुमच्याकडे टीसी तर हरकत नाही, पण 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ना, आणि या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती विद्यार्थी मित्रांनो कायम लक्षात घ्या, तुमची जन्मदिनांक ही नमूद असते. ठीक आहे, आणि मग ही जन्मदिनांक नमूद असल्या कारणामुळे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने टीसी देण्याची आवश्यकता पडत नाही. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? म्हणून टीसी पाहिजेच का? तर याचं उत्तर नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. असली तर ठीक आहे, नसलं तर मग काय, बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे. बोर्ड सर्टिफिकेट सर्वांकडे असतंच. ठीक आहे, नसलं तर त्याची दुय्यम प्रत सुद्धा मिळते. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका बाकी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.